हेतू आहे तो हा आहे की आता जे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये भारताच्या राष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीच्या शंका आणि प्रश्न उपस्थित केला जातोय, त्या अनुषंगाने हा विषय आहे हे अगदी आपल्या सगळ्यांना कळालेलेच आहे. भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल एकंदरीत भारतामध्ये आणि जागतिक पातळीवर देखील आजपर्यंत अत्यंत निष्पक्ष असा निवडणूक आयोग अशा पद्धतीची एक ख्याती होती. कारण आपण मानतो की भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि भारतातल्या लोकशाहीबद्दल केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जागतिक पातळीवर देखील एक कुतूहल हे नेहमीच राहिलेले आहे. आणि म्हणून यावेळेस या देशामधल्या निवडणुका आणि त्या निवडणुकांची प्रक्रिया पाहण्यासाठी केवळ देशामधीलच नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील अभ्यासक येत असतात भारतीय लोकशाही बद्दलच अभ्यास करण्यासाठी. इतर काळात सुद्धा आणि निवडणूक काळात सुद्धा अशा पद्धतीचा अभ्यास होत असतो. आणि या अनुषंगानं आजपर्यंतचे जे आपल्या निवडणूक आयोगाबद्दल एक पॉझिटिव्ह मत आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशाच्या बाहेर देखील या लोकशाहीच्या अनुषंगानं निश्चितच होतं. त्याच्या त्याचं कारण असं देखील आहे की आतापर्यंत निवडणूक आयोगाने काही कठोर निर्णय देखील घेतलेले आहेत. अनेक सरकारला सुद्धा वेगवेगळ्या कठीण प्रसंगी निवडणूक आयोगावर सत्ताधारी पक्षाचा काही एक प्रभाव असतो हे मानलं जरी असलं तरी भारतामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक सुधारणा होत राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही कणखर भूमिका काही काही वेळेस निवडणूक आयोगानं घेतलेली आहे हे मात्र विसरून चालणार नाही. परंतु मागच्या 15-20 वर्षामध्ये निवडणूक आयोगाबद्दल जास्त पद्धतीने शंका घेण्यात मध्ये वर्तमानपत्रातून असेल किंवा राजकीय पातळीवर भारताच्या निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर काही शंका घेतली जात आहे. आणि असे आरोप यापूर्वी झाले नाहीत अशातला भाग नाही की यापूर्वी देखील असे आरोप संबंध देशाच्या राजकारणामध्ये झालेले पाहिलेले. परंतु त्याच्यामध्ये ठोस पुराव्यानिशी किंवा काही एक उदाहरणं देऊन काही रिसर्च करून अशा पद्धतीचं काही आरोप समोर येत नव्हते. पण या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या निवडणुका झाल्या साधारणतः मागच्या वेळेची जी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये जनतेमध्ये एकीकडं सत्ताधारी पक्षाविरुद्धचा असंतोष आणि दुसरीकडे तोच सत्ताधारी पक्ष निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये मोठ्या मतानं किंवा अगदी काठावरच्या मतानं निवडून येताना जे आपण पाहिलेलं आहे याच्यातून काही शंका घेण्यामध्ये सुरुवात झाली. याच्यामध्ये राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, या सर्वांनी अशा पद्धतीच्या काही शंका घेतलेल्या आहेत. अर्थातच राजकीय पक्षांनी सुद्धा यापूर्वी अशा पद्धतीच्या काही तक्रारी निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना आता मात्र जे अलीकडच्या काळामध्ये त्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवताना आपण राजकीय पटलावर पाहतो किंवा देशाच्या पटलावर पाहतो. तर हे सर्व गोष्टी च्या अनुषंगानं की भारतातील जो निवडणूक आहे भारताचा निवडणूक आहे याची विश्वासार्हता काय आहे सध्याची काय परिस्थिती आहे जे मीडियामध्ये येतंय त्याबद्दल नेमकं कसं पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा थोडीशी सखोल अशी मांडणी करण्यासाठी आज आपल्याकडं मुक्त पत्रकार प्रशांत कदम सर हे आपल्याकडे येणार आहेत. ते या ठिकाणी त्या अनुषंगानं मांडणी करणार आहेत. तर सुरुवातीला मी त्यांच्याबद्दल थोडस या ठिकाणी बोलतो. प्रशांत कदम हे एबीपी माझा वरती त्यांनी काही काळ पत्रकारितेचं काम केलेलं आहे. सायन्स मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पदवी पूर्ण केल्यानंतर पुण्यामधील एमएमसीसी कॉलेजमध्ये जे ज्याला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या नावानं देखील ओळखलं जातं या कॉलेजमध्ये त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतलेली आहे. 2007 मध्ये त्यांनी एबीपी माझा मध्ये म्हणजे त्यावेळेस एबीपी माझा नव्हतं तर त्यावेळेसच स्टार माझा या चॅनलमध्ये मीडियामध्ये त्यांनी काम केलेलं आहे.
17 वर्ष मुख्य पत्रकारितेमध्ये काम केल्यानंतर स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग गेल्या 2-3 वर्षापासून ते करतायत. आणि वेगवेगळ्या विषयावर YouTube चॅनलच्या माध्यमातून ते सातत्यानं मांडणी करत असतायत. त्यांच्या नावानंच म्हणजे प्रशांत कदम या नावानंच त्यांचं YouTube चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून ते परखड आणि निष्पक्ष असं विश्लेषण करत असतात. अनेक वेळा गहन अशा विषयावर म्हणजे जे आपण सध्या पाहतोय की मीडियामध्ये कुठलाही आरडाओरडा न करता अगदी शांत आणि संयमानं ते अवघड अशा विषयांची देखील मांडणी करताना आपण पाहिलेलं आहे. हे दिसतंय. त्यांचा पूर्वीचा जो पत्रकारितेमधील अनुभव आहे तर त्यांनी एबीपी माझासाठी दिल्ली प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम केलं. ते महाराष्ट्राचे असले तरी त्यांनी दिल्ली प्रतिनिधी म्हणून तिथं काम केलेलं आहे. आणि अनेक अशा राष्ट्रीय महत्वाचे विषय आणि निवडणुकाबद्दल वार्तांकन करण्याचा, त्यांना कव्हर करण्याचा त्यांचा अनुभव आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जो सत्ता संघर्षाच्या सुनावणीचं जे प्रकार घडला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देखील सुनावणीचा सखोल आणि सोप्या शब्दांमध्ये त्यांनी मीडियामधून विश्लेषण केलेलं आहे. असे प्रशांत कदम सर हे आजच्या विषयाचे मुख्य वक्ते आहेत. थोड्याशा त्यांच्याकडच्या टेक्निकल अडचणीमुळे त्यांना अगदी थोडासा काही वेळ लागतोय असा त्यांचा संदेश आलेला आहे, मेसेज आलेला आहे. म्हणून आपल्याला आणखी थोडस काही काळ आपण त्यांच्यासाठी वाट आपल्याला पाहावी लागणार आहे. आणि म्हणून या अनुषंगानं आता सध्या पॅनलवर असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर माझ्यासोबत आहेत, प्रसाद सुब्रमण्यम सोबत आहेत. तर या आजच्या विषयाच्या अनुषंगानं प्रशांत कदम सर आपल्याकडे जॉईन होईपर्यंत आपण काही एक चर्चा या ठिकाणी घेतोय. तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारत असताना पॅनलवर जे कॉम्रेड अजित अभ्यंकर आहेत ते राजकीय विश्लेषक देखील आहेत आणि आपल्या सर्वांचे परिचयाचे डावे विचारवंत देखील आहेत. काही प्रश्न आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि मग वक्ते जॉईन झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे सरळ येऊया. तर मी कॉम्रेड अजित अभ्यंकरांना थोडासा एक प्रश्न विचारून सुरुवात करतो की कॉम्रेड आता जे देशाच्या राजकीय पटलावर भारताच्या निवडणूक आयोगाबद्दल शंका घेतली जात आहे आणि ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष त्यावर आरोप करत आहेत तर आपण या प्रश्नाकडं कसं पाहतोय हा एक प्रश्न मी पॅनलवर अजित अभ्यंकर आहेत अगदी थोडक्यात त्यांनी थोडस 2 मिनिटात हे करावं कारण प्रशांत कदम सर आपल्या समोर जॉईन झालेले आहेत. पण अगदी प्रश्न विचारलाय तर कॉम्रेड अजित अभ्यंकर तुम्ही 2 मिनिटं या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण सुरुवात करूया. माझा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हा. काही तांत्रिक अडचणी आहे म्हणून तो सुरू नाहीये. ओके. तर भारतामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाबद्दल इतकी गंभीर अशी शंका ही कधीच घेतली गेलेली नव्हती. आणि निवडणूक आयोगाबद्दलची ही शंका खरं म्हणजे जर केवळ निवडणूक आयोगाबद्दलची असती तर कदाचित एवढी भीती वाटली नसती. परंतु निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाकडून आणि सत्ताधारी उच्च पदस्थांकडून हा मॅनिप्युलेट केला जातो आहे का असं वाटण्यासाठी अतिशय अनुकूल असे सगळे पुरावे आणि परिस्थिती दिसते आहे. बरोबर. त्यामुळे त्याची जास्त भीती वाटते आहे. केवळ स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाबद्दलचा प्रश्न असता तर तो दुरुस्त करायला सोपं राहिलं असतं ते. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्टच आहे की अतिशय गंभीर काळातून आपण जातो आहोत आणि याच्यामध्ये खरोखरच लोकशाहीचा म्हणजे जो शेवटचा ज्याला आपण त्याचं नाक दाबणं ज्याला म्हणतो तसं ऑक्सिजनच बंद करण्यासारखं आहे. फक्त ऑक्सिजन वरती शरीर चालत नसलं तरी ऑक्सिजन त्याची किमान अट असते तीही आता नाही असं भीती वाटायला लागली. प्रशांत कदम आलेले आहेत आपण आता त्यांच्याकडेच तुम्ही त्यांना आता एकदा विनंती करा पुन्हा. ओके, ठीक आहे. थँक्यू कॉम्रेड अभ्यंकर. मी पुन्हा एकदा प्रशांत कदम सरांचं या ठिकाणी मंथन व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राज्य कमिटीच्या वतीनं. पुन्हा एकदा थोडक्यात परिचय त्यांचा की ते मुक्तान्वेषी पत्रकार आहेत. निर्भीडपणे आणि परखड असं मत त्यांनी अनेक वेळा मांडलेलं आहे. प्रचलित मीडियामध्ये 17 वर्ष काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून मागील 2-3 वर्षापासून ते नवीन प्रयोग करत आहेत. प्रशांत कदम या नावानंच त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर ते वेगवेगळ्या विषयावर ते मांडणी करत असतात. आजचा विषय जो आहे
भारतातील निवडणूक आयोगाबद्दलचा जे या विषयाची मांडणी मी त्यांना करण्याची विनंती करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करा. थँक्यू. कदम सर. अ, नमस्कार सगळ्यांना. सुरुवातीला तर माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतोय ना? एकदा थोडं सांगितलं तर म्हणजे आपण पुढे जाऊयात. येतोय, ओके. अ, खूप येतोय खूप आभार व्यवस्थित. या मंथन व्याख्यानमालेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल. आणि सुरुवातीलाच क्षमस्व, कारण घरामध्ये थोडीशी एक अचानक मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळे जरा पोहोचायला उशीर झाला. नाहीतर म्हणजे भारतीय राजकारणामध्ये जे सध्या शिस्तीचे पक्ष आहेत त्याच्यामध्ये ज्या डाव्यांचा उल्लेख होतो त्यांच्या कार्यक्रमाला असं इतकं उशिरा जाणं हे मलाच स्वतःला थोडंसं अपराधीपणाचं वाटत होतं. पण थोडीशी अनअवॉइडेबल अशी सिच्युएशन होती, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याच्याबद्दल सॉरी. आपण आज निवडणूक आयोगाबद्दल बोलायला मला सांगितलेलं आहे. आणि अशा वेळी सांगितलेलं आहे की ज्यावेळी देशामध्ये या निवडणूक आयोग नावाच्या संस्थेवरचा लोकांचा विश्वास जो आहे तो कधी नव्हे इतका घसरत चाललेला आहे. म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन्स हे घटनेनं निवडणूक आयोगाला घालून दिलेलं एक बेसिक काम आहे. आणि आजच्या घडीला जर आपण या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय आहे निवडणुकीमध्ये, असा जर आपण प्रश्न विचारला तर त्याची सुरुवात स्वतः निवडणूक आयोगापासून करावी लागेल. की अशा स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांमधला सगळ्यात मोठा अडसर हा स्वतः निवडणूक आयोग आहे. कारण या आयोगाचा कारभार हा इतका एकतर अपारदर्शी, इतका एकतर्फी आणि इतक्या म्हणजे नियमांच्या पलीकडे जाऊन व्हायला लागलेला आहे की मुळात हे आपलं काम जे आहे ते स्वतः निवडणूक आयोगच विसरलेला आहे. आत्ता ज्यावेळी आपण हा विषय घेतोय, म्हणजे विषय डिक्लेअर झाला त्याला खरं तर म्हणजे अर्धा दिवसांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. पण त्या दरम्यानच्या काळामध्येच गेल्या आठवडाभरामध्ये दोन अशा बातम्या येऊन गेल्या की ज्या बातम्यांमुळं निवडणूक आयोगाची उरली सुरली जी काही पत होती ती पण घालवून टाकलेली आहे. म्हणजे मला विशेष वाटतं की गुजरात सारख्या राज्यामधून 10 अज्ञात असे पक्ष आहेत की ज्यांची नावं फारशी कुणाला माहिती नाही आहेत. त्या पक्षांच्या नावावर 2019 ते 2024 या अवघ्या 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 4,300 कोटींचा इलेक्शन फंड जमा झालेला आहे. म्हणजे जसं अ, उद्योगधंद्यामध्ये शेल कंपनी नावाचा एक प्रकार असतो आणि त्या माध्यमातून काळे पैसे पांढरे करण्याची एक व्यवस्था असते, अनेक जण त्याचा खुबीनं वापर करतात, तशी एक सिस्टीम आपल्याकडं म्हणजे हे शेल पार्टीज तयार करून केली गेलेली आहे का, हा प्रश्न उपस्थित व्हावा अशा पद्धतीचं एक धक्कादायक इन्व्हेस्टिगेशन दैनिक भास्कर नावाच्या वृत्तपत्रानं केलेलं आहे. आणि या सगळ्या पक्षांची जी यादी आहे ती गुजरात मधलीच आहे. बरं, ती केवळ एका निवडणुकीपुरतीची नाहीये. 2019ची लोकसभा निवडणूक, त्याच्यानंतर 2022ची गुजरात विधानसभा निवडणूक आणि 2024ची आत्ताची लोकसभा निवडणूक. म्हणजे या पक्षांची नावं सुद्धा इतकी विचित्र आहेत. स्वतंत्र भारतीय जनता दल, त्याच्यानंतर नव लोकशाही दल, अशा पद्धतीची काही नावं आहेत की जे फारशी कुणी ऐकलेली नाही आहेत. आणि या सगळ्या पक्षांना मिळून 10 पक्षांना मिळून 5 वर्षांच्या या 3 निवडणुकांमध्ये केवळ 54,000 मतं मिळालेली आहेत. त्यांचा जो एकूण खर्च त्यांनी दाखवलेला आहे तो केवळ 34 लाखांच्या आसपास आहे. आणि तरी देखील 4,300 कोटींची देणगी या पक्षांना मिळाली कशी, त्याच्याबद्दल म्हणजे निवडणूक आयोग इतका अनभिज्ञ कसा असू शकतो. बरं, समजा 2019ला पहिल्यांदा या पक्षांच्या नावावरती जर समजा अशा पद्धतीनं देणगी जमा झाली असेल तर तिथंच लगेच निवडणूक आयोगाचे कान टवकारायला पाहिजे होते, त्यांनी तातडीनं बघायला पाहिजे होतं. पण असं काही बघितलं गेलं नाही. आणि त्याच्यानंतर ही सिस्टीम जी आहे ती गेल्या 3 निवडणुकांपासून सुरू आहे. एकीकडे आपण बातम्या बघत असतो की इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखी योजना सरकार जेव्हा आणतं तेव्हा ते असं सांगतं की आम्ही इलेक्शन फंडमध्ये पारदर्शकता यावी म्हणून ही योजना आणतोय. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होतात आणि त्याच्यानंतर या योजनेला म्हणजे कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये गैरकारभार झालेले आहेत हे उघड होतं आणि त्याच्यानंतर ही योजना बंद करण्याची वेळ येते. म्हणजे आपल्याकडं निवडणूक
फंडिंगमध्ये पारदर्शकता हवी आहे, 100% हवी आहे. तो पैसा राजकीय पक्षांना लागतो निवडणुकीसाठी, ते सोंग तर कोणी नाकारू शकत नाही. पण ते करताना मुळामध्ये जर लेवल प्लेइंग फील्ड नसेल, की सगळे एकाच पातळीवरती नसतील, तर मग एका ठराविक पक्षाला निवडणूक सुरू होण्याच्या आधीच इतका मोठा बेनिफिट मिळतो की त्याच्यामधून जे मूल तंत्र आहे आपल्या घटनेनं निवडणूक आयोगासाठी घालून दिलेलं, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका, हे कसं काय लागू होऊ शकणार, हा याच्यातला प्रश्न आहे. आणि या 10 राजकीय पक्षांच्या बद्दल फारशी कुठं वाच्यता नाहीये, त्याच्याबद्दल कुणी बोलत नाहीये, स्वतः निवडणूक आयोग बोलत नाहीये. निवडणूक आयोग एक लांबलचक पत्रकार परिषद घेतो, ज्यावेळी त्यांच्याबद्दल कुणी प्रश्न विचारतं, त्यांना असं म्हणतं की आम्हाला डिजिटली सर्च होईल अशा पद्धतीनं एक मतदार यादी तुम्ही उपलब्ध करून द्या. तर त्याच्याबद्दल बाकी सगळी उत्तर निवडणूक आयोग देतं, पण ही यादी आपण का देऊ शकत नाहीये, हे मात्र ते सांगत नाहीत. आणि अशा वेळी पुन्हा गुजरातमधून 10 राजकीय पक्षांची अशी नावं येणं आणि आय टी असेल, इन्कम टॅक्स, ईडी या यंत्रणा, जेव्हा विरोधी पक्षांचा विषय येतो तेव्हा अगदी अवघ्या काही लाखांचा म्हणजे हेरफार असेल तर त्याच्यानंतर त्यांच्या दारामध्ये त्या यंत्रणा दाखल होतात. इथं एवढी मोठी म्हणजे अमाऊंट आहे 4,300 कोटीची, पण या सगळ्या यंत्रणांना त्याची कुठली दखल घ्यावीशी वाटली नाही, चौकशी करावीशी वाटली नाही. हा किती गंभीर प्रश्न आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरी घटना आहे, बिहारमध्ये सध्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आहे, विशेष मतदार पुनर्निरीक्षण. तर त्याच्या संदर्भात एका माहिती अधिकार याचिकेमध्ये जी माहिती उघड झालेली आहे ती खूप धक्कादायक आहे. म्हणजे आपला निवडणूक आयोग हा देशाच्या सुप्रीम कोर्टाशी सुद्धा खोटं बोलू शकतो का, हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टामधल्या शपथपत्रामध्ये निवडणूक आयोग असं सांगतो की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया आम्ही अतिशय मंथन करून, आमच्या बैठका झाल्या, त्याच्यानंतर काही फाईलचं रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ही सगळी प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षामध्ये आरटीआयच्या अंतर्गत जेव्हा सोशल ऍक्टिव्हिस्ट अंजली भारद्वाज यांनी केवळ 3 प्रश्न विचारलेले होते आणि या 3 प्रश्नांनी निवडणूक आयोगाचा सगळा भांडाफोड केला. त्यांनी असं माहितीच्या अधिकारामध्ये मागवलं की अशी कुठली बैठक या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या आधी निवडणूक आयोगाची पार पडलेली होती आणि त्याचं काही फाईल रेकॉर्ड असेल तर ते आम्हाला उपलब्ध व्हावं म्हणून. निवडणूक आयोग असं म्हणतंय की त्यांच्याकडे अशा पद्धतीचं कुठलंही रेकॉर्डिंग जे आहे, एखाद्या बैठकीचे तपशील जे आहेत ते अजिबात उपलब्ध नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हेच निवडणूक आयोग सांगत होतं की आम्ही आमचं स्वतःचं एक इंडिपेंडंट अप्रेझल केलं, एक स्वतंत्र चाचणी केली आणि त्याच्यानंतर ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची प्रक्रिया सुरू केली आहे. तर त्याच्याबद्दलचे डिटेल जेव्हा आरटीआयच्या अंतर्गत मागवले गेले तेव्हा ते सुद्धा आयोगाकडे उपलब्ध नाहीयेत. म्हणजे हे सगळं नेमकं कुणाच्या आदेशानं, कुणाचा एखादा फोन आला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया राबवलेली आहे का निवडणूक आयोगानं? आणि महाराष्ट्रातले लोक आत्ता आपल्याला ऐकत असतील, कदाचित त्यांना असं वाटत असेल की अरे हा तर बिहारचा विषय आहे, अनेकांना माहिती पण नसेल की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे नेमकं काय चालू आहे. आपली तर निवडणूक होऊन गेली, आपल्याला काय त्याचं. अशा भ्रमामध्ये अजिबात राहू नका, कारण ही प्रक्रिया जी आहे ती आज बिहारमध्ये होतीये, पण लवकरच ती संपूर्ण देशभरामध्ये करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. बिहारनंतर बंगाल होईल, बंगालनंतर ओडिशा होईल, मध्य प्रदेश, अशा सगळ्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया होणार आहे. आणि वरकरणी तुम्हाला असं वाटेल की या प्रक्रियेतून एक प्रकारे मतदार यादी शुद्ध करण्याचं काम चालू आहे, म्हणजे निवडणूक सुधारणा करतायत, मग त्याच्यात त्याला आक्षेप घेण्याचं कारण काय. पण प्रत्येकच गोष्ट गोंडस नावाच्या खाली खपवण्याचं एक अतिशय चांगलं तंत्र जे आहे ते या सरकारला अवगत आहे. म्हणजे एकीकडे मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणायचं आणि दुसरीकडे सगळ्या व्यवस्था ताब्यात घ्यायच्या आणि लोकशाहीला हरताळ फासायचा. एकीकडे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायचा आणि दुसरीकडे आपल्याच सरकारच्या कामकाजातून या सगळ्या यंत्रणांच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष कारभाराचा गळा दाबायचा, हे या सरकारचं तंत्र राहिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे सुद्धा आपण बघितलंय की कायद्याचं नाव अतिशय गोंडस आहे, जनसुरक्षा विधेयक,
पण त्या कायद्याच्या माध्यमातून विरोधी आवाज दाबवण्याचं एक पद्धतशीर षडयंत्र जे आहे ते हे सरकार आणू पाहतंय. आणि तशीच सगळी प्रक्रिया स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे जणू काही आम्ही मतदार याद्या शुद्ध करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण प्रत्यक्षात ही सगळी प्रक्रिया इतक्या विचित्र पद्धतीनं, म्हणजे त्याच्याबद्दल आता खरं तर सुप्रीम कोर्टानं सुद्धा खूप ताशेरे मारून झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टानं ताशेरे मारल्यानंतरच त्याच्यातले काही बदल जे आहेत ते निवडणूक आयोगाला करावे लागलेले आहेत. निवडणूक आयोग आधी असं म्हणत होता की अ, आधार कार्ड जे आहे ते याच्यासाठी ग्राह्य धरणार नाही. म्हणजे मुळात सगळीच मतदार यादी जी आहे ती नव्यानं बनवायला अ, निवडणूक आयोगानं बिहारमध्ये घेतलेली आहे. 2003 मध्ये जेव्हा हा अशा पद्धतीचा प्रयत्न झालेला होता तेव्हा त्याला किमान 2 वर्षांचा अवधी मिळालेला होता. इथं बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्याच्या तोंडावरती अचानक जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही घोषणा झाली आणि सगळी मतदार यादी जी आहे ती नव्यानं करण्याचं काम चालू आहे. आणि अगदी बेसिक याच्यातलं षडयंत्र हे आहे की जे मतदार आपल्याला नको आहेत ते अशा सुधारणेच्या नावाखाली हटवायचे, हे कुठंतरी एक काम जे आहे ते या माध्यमातून होताना दिसतंय. आणि आकडे बघा तुम्ही, जवळपास 2 कोटी मतदार जे आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमधून वंचित राहण्याची भीती जी आहे ती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे खरं तर आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये मतदार नोंदणी हे काम जे आहे ते मतदाराकडं सोपवलेलं नाहीये. निवडणूक आयोगानं ती जबाबदारी पार पाडावी. निवडणूक आयोगानं मतदार शोधावेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आणि कारण आपल्याकडचा अनेक जो मतदार आहे तो तितक्या राजकीय दृष्ट्या अजूनही सजग नाहीये. त्याला सगळ्या यंत्रणांची, सगळ्या गोष्टींची माहिती नाहीये. म्हणून हे नोंदणीचं काम जे आहे ते मतदारावरती सोपवलेलं नाहीये, तर त्याच्याऐवजी ते निवडणूक आयोगाकडे सोपवलेलं आहे. निवडणूक आयोगानं ते करणं अपेक्षित आहे. पण इथं या बिहारच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ही सगळी जबाबदारी जी आहे ती जणू मतदाराची आहे. आणि त्यानं आता स्वतःचं नाव जे आहे ते त्या यादीमध्ये सिद्ध करून दाखवावं, अशी उलटी काहीतरी प्रक्रिया जी आहे ती करण्याचा घाट या संपूर्ण प्रक्रियेतून घातला जातोय. सुप्रीम कोर्टामध्ये जरी त्याला काही आता अटकाव आलेले असले तरी हा हेतू जो आहे तो दडलेला नाहीये. आणि या आरटीआयच्या अंतर्गत दाखल झालेल्या याचिकेमधून निवडणूक आयोगाचा हा जो खोटारडेपणा आहे तो उघड झाला. आणि किती धक्कादायक आहे बघा की एक अ, स्वायत्त संस्था सुप्रीम कोर्टाशी सुद्धा खोटं बोलू शकते. जर सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्रावर दिलेल्या माहितीमध्ये जर इतक्या बिनधास्तपणे खोटेपणा निवडणूक आयोग करू शकत असेल तर मग अ, बाकी सामान्य लोकांची काय अवस्था. त्यामुळं गेल्या 2 आठवड्यातल्या ह्या 2 घटना ज्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत. आणि निवडणूक आयोगाचं नेमकं चाललंय काय याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहेत. आता निवडणूक आयोगाचा जर आपण इतिहास बघितला आणि आत्तापर्यंतची कार्यपद्धती बघितली, त्याची रचना बघितली, तर म्हणजे त्याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते पहिल्यापासूनच आहेत. ते काही आत्तापासून आहेत असं नाहीये. पण तरी सुद्धा गेल्या 8-10 वर्षातला निवडणूक आयोगाचा कारभार जो आहे तो म्हणजे प्रचंड पक्षपाती आणि जनतेच्या मनामध्ये अजिबातच या संपूर्ण निवडणूक यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणारा नाहीये. 25 जानेवारी 1950 म्हणजे ज्यावेळी आपल्या देशाचं प्रजासत्ताक अस्तित्वात येणार होतं 26 जानेवारीला, त्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक चांगले निवडणूक आयुक्त जे आहेत ते या आयोगाला लाभलेले आहेत की ज्यांनी या देशाची लोकशाही टिकवून ठेवलेली आहे. सुकुमार सेन बंगालमधले होते, ते पहिले निवडणूक आयुक्त या देशाचे होते. आणि त्यावेळीची परिस्थिती काय होती बघा की त्यावेळी जवाहरलाल नेहरू ज्यांना 1952 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली तर लोकप्रिय नेते होते. ते जे म्हणतील ते आयोग त्यावेळी ऐकू शकला असता. पण त्यावेळी सुद्धा सुकुमार सेन यांनी निवडणुकीचं वेळापत्रक काय असावं याच्याबद्दल आपली ठाम मतं मांडलेली होती आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेनुसारच या निवडणुका पार पडल्या. आपल्याला या संपूर्ण लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी इतका इतका वेळ लागेल हे सुकुमार सेन यांनी त्यावेळी नेहरूंना ठणकावून सांगितलं. म्हणजे केवळ सरकारला हवंय त्यावेळी ती निवडणूक झालेली नव्हती. त्याच्याबद्दलचे अनेक इंटरेस्टिंग किस्से खरं तर उपलब्ध आहेत. संसदेतल्या भाषणांमध्ये सुद्धा मी ते प्रत्यक्ष ऐकलेले आहेत. त्यामुळं अशी सुरुवात आपल्या आयोगाची झालेली होती.
त्याच्यानंतर TN शेषन हे नाव तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिथून 90च्या दशकामध्ये 1990 ते 96 या काळामध्ये ते निवडणूक आयुक्त होते आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक सुधारणांचं काम झालं. म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला आपण निवडणूक आचारसंहिता म्हणतो, ती आचारसंहिता खऱ्या अर्थानं लागू झाली ती TN शेषन यांच्या काळामध्ये. आणि अ, आचारसंहितेचं महत्व किंवा त्याचं राजकीय पक्षांना असलेलं म्हणजे एक प्रकारे बंधत्व म्हणूयात आपण, की ती पाळणं आवश्यक आहे, याची पहिली जाणीव TN शेषन यांच्या कार्यकाळामध्ये निवडणूक आयोगानं करून दिली. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टची सुरुवात तशी केरळमध्ये झालेली होती 1960च्या दशकामध्ये. ती पण आपल्या देशातल्या राजकीय पक्षांनी आणि काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संस्थांनी एकत्रित येऊन की निवडणुकीला आपण सामोरं जाताना काहीतरी एक आपल्याकडं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे, अशानं सुरुवात झालेली होती. पण नंतर त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं काम जे आहे ते TN शेषन यांच्या काळामध्ये झालेलं होतं. आता अगदी आत्तापर्यंत निवडणूक आयुक्तांची जी रचना आहे, म्हणजे निवडणूक आयुक्त कसे नेमले जावेत, याच्याबद्दल अधिकृतपणे कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता. सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा सुप्रीम कोर्टानं एक आदेश दिलेला होता आणि एक अपेक्षा व्यक्त केलेली होती की निवडणूक आयुक्त नेमताना पंतप्रधान, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या तिघांची एक समिती असावी, हे सुचवलेलं होतं सुप्रीम कोर्टाने की अशा पद्धतीची एक अ, त्रिसदस्यीय समिती काम करेल आणि त्याच्यानंतर निवडणूक आयुक्त नेमले जातील. पण या सरकारनं सुप्रीम कोर्टाचं हे सजेशन बाजूला ठेवत या कायद्यामध्ये किंवा कोर्टाला अपेक्षित असलेल्या रचनेमध्ये बदल केला आणि पंतप्रधान, त्याच्यानंतर कॅबिनेट मधला ज्येष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा तिघांची समिती करून टाकली. त्याच्यामधून सरन्यायाधीशांना त्यांनी बाद करून टाकलं. आता तिघांच्या समितीमध्ये जर पंतप्रधान आणि कॅबिनेट मधला एक ज्येष्ठ मंत्री अशी रचना असेल तर आपोआपच 2-1 हे बहुमत या समितीच्या रचनेमध्ये म्हणजे पहिल्यापासूनच बाय डिफॉल्ट तयार होतं. मग अशा बहुमताच्या समितीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला काय आवाज असेल आणि सरकारला हवे असलेलेच निवडणूक आयुक्त नेमले जाणार, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आणि योगायोग बघा की म्हणजे अशा पद्धतीने बदल केल्यानंतर त्याचा प्रत्यक्षात व्यवहारातला परिणाम काय असतो, तर आपल्या देशाच्या निवडणूक आयुक्त पदाच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा कायदा बदलून झालेली पहिली नियुक्ती कोणाची होती, तर ती ज्ञानेश कुमार गुप्ता यांची. की ज्या ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या एकूणच सार्वजनिक वर्तनाबद्दल खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं. म्हणजे जो व्यक्ती सरकारच्या मर्जीनच निवडणूक आयुक्त नेमला गेलेला आहे, त्या व्यक्तीकडनं पुन्हा निष्पक्षपणाची अपेक्षा करणं हे म्हणजे जास्त भाबडेपणाचं होऊ लागलेलं आहे. आणि त्यांचा इतिहास पण आता म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर लोकांनी अगदी शोधून काढला. अमित शहा जेव्हा गृह मंत्रालयामध्ये होते, कलम 370 रद्द करण्यात येत होतं, त्या सगळ्या काळामध्ये गणेश कुमार गुप्ता हे गृह मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून काम करत होते. जेव्हा अमित शहा सहकार मंत्रालयामध्ये आले तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे अमित शहांच्या मर्जीतले अधिकारी अशी ज्या अधिकाऱ्याची ओळख होती, तो अधिकारी एका रात्रीमध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश बदलल्यानंतर या सरकारची पहिली पसंत असतो निवडणूक आयुक्त पदासाठी. याच्यातूनच आपल्याला लक्षात येईल की निवडणूक आयोग नावाच्या संस्थेचं या सरकारनं काय करून ठेवलेलं आहे. आणि म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी ही पत्रकार परिषद जेव्हा राहुल गांधींनी निवडणूक चोरीचा आरोप केला त्याच्यानंतर ती लांबलचक 1.5 तासांची पत्रकार परिषद ऐकली असेल. पण त्या पत्रकार परिषदेमधून असं एकही ठोस कारण किंवा असं एखादं ठोस उत्तर निवडणूक आयोगाकडनं मिळालेलं नाहीये. म्हणजे आपण सगळे या देशाच्या लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत, निवडणूक यंत्रणेवरती विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपल्याला आवडलं असतं की जर निवडणूक आयोगानं उत्तर देऊन अगदी मुद्देशीरपणे राहुल गांधींचे सगळे मुद्दे खोडून काढले असते आणि ते खोटं बोलतायत, मतदार यादीमध्ये असे कुठलेही घोळ नाहीत, हे जर सांगितलं असतं तर कदाचित आपल्याला सगळ्यांना आवडलंच असतं. पण तसं न करता
या निवडणूक आयुक्तांनी एक प्रकारे सरकारची भलामण केली त्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये. आणि जे निवडणूक आयोग राहुल गांधींना नोटीस पाठवतं अगदी 24 तासामध्ये की तुम्ही शपथपत्र दाखल करा म्हणून, तुम्ही कसे काय मतचोरीचे आरोप आमच्यावरती करताय, घोळाचे आरोप करतायत, तेच निवडणूक आयोग ज्यावेळी भाजपचे खासदार, भाजपचे अनुराग ठाकूर हे निवडणूक यंत्रणेबद्दलचे काही मुद्दे उपस्थित करतात काँग्रेसला उत्तर म्हणून, तेव्हा त्यांना नोटीस पाठवत नाही. त्यामुळं हा काय प्रकार आहे की केवळ एका पक्षाला एक न्याय आणि दुसऱ्या पक्षाला वेगळा न्याय. आणि त्यातही जर समजा निवडणूक आयोग सांगतय की आम्ही पारदर्शकतेला महत्व देतो, आम्ही म्हणजे महिलांचे फोटो आणि त्यांचं सीसीटीव्ही फुटेज देत नाही कारण त्यांच्या प्रायव्हसीची आम्हाला जास्त चिंता आहे, पण हेच निवडणूक आयोग त्यांच्या इतर कारभारामध्ये ही पारदर्शकता का दाखवत नाही? म्हणजे लोकांना जेव्हा आपल्याकडं निवडणूक यंत्रणेबद्दल, निवडणूक निकालाबद्दल अधिकाधिक प्रश्न आहेत, त्यावेळी निवडणूक आयोगानं अधिकाधिक स्वच्छ व्हायला पाहिजे, अधिकाधिक लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजेत, पण त्याच्याऐवजी उलटं व्हायला लागलंय. म्हणजे लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर हरियाणा, त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि मग दिल्ली, या तीनही राज्यांचे विधानसभा निकाल हे ज्या पद्धतीची चर्चा होती त्याच्या बरोबर उलटे आले. आणि त्या प्रत्येकच राज्यामध्ये निवडणूक आयोगानं याचिका दाखल झाल्यानंतर जी उत्तरं दिलेली आहेत किंवा जे वर्तन केलेलं आहे ते खूप संशयास्पद आहे. म्हणजे हरियाणामधलं उदाहरण तर आपल्या सगळ्यांनी बारकाईनं बघितलं पाहिजे आणि अभ्यासलं पाहिजे. हरियाणाच्या निकालानंतर पंजाबमधले एक वकील आहेत, ते कोर्टामध्ये गेलेले होते आणि कोर्टामध्ये त्यांनी या निवडणूक निकालाबद्दल निवडणूक आयोगानं आम्हाला काही कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत, अ, काही ठिकाणची मतदार यादी जी आहे ती त्यांनी मागितलेली होती. तर निवडणूक आयोगाला पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टानं रीतसर आदेश दिला आणि सांगितलेलं होतं की या याचिकाकर्त्यांना जी कागदपत्र किंवा जे सीसीटीव्ही फुटेज हवं आहे ते तुम्ही उपलब्ध करून द्या म्हणून. असा आदेश आल्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये या देशाचा कायदा जो आहे तो बदलला गेला. निवडणूक आयोग लॉ मिनिस्ट्रीला एक रिकमेंडेशन पाठवतं, लॉ मिनिस्ट्री ते रिकमेंडेशन जे आहे त्याच्यावरती चिंतन करतं आणि तातडीनं बदल करतं. ही सगळी प्रक्रिया केवळ 8 दिवसामध्ये होते. आणि हायकोर्टाचा आदेश असून सुद्धा निवडणूक नियमांमध्ये असा बदल केला जातो की एखाद्या व्यक्तीला, त्रयस्थ व्यक्तीला हे सीसीटीव्ही फुटेज किंवा निवडणुकीची माहिती देणं हे आयोगाला बंधनकारक नाही. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला हायकोर्टानं आदेश दिलेला आहे त्यावेळी तुम्ही हा बदल करायला घेता आणि तो देखील इतक्या वेगवान पद्धतीनं. म्हणजे 8 दिवसामध्ये जर या देशाचा कायदा निवडणुकीबद्दलचा बदलू शकत असेल तर तुम्ही कल्पना करा की किती भीती त्या एका आदेशाची वाटली किंवा एखाद्या माहितीची वाटावी आयोगाला. काय कारण आहे? जर तुम्हाला काही लपवायचंच नाहीये तर तुम्हाला ही माहिती लोकांना द्यायला म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? त्या याचिकेमध्ये याचिकाकर्ते हे पण सांगत होते की उठसूट कुणी माहिती विचारली म्हणून त्या सगळ्यांना देऊ नका, एक ठराविक रक्कम त्याच्यासाठी म्हणजे लागू असेल, जे कोणी लोक पैसे भरतील त्यांनाच ती माहिती उपलब्ध व्हावी. पण या सगळ्या अटींची सुद्धा भीती निवडणूक आयोगाला वाटली आणि हा बदल जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केला गेलाय. हे आत्ताच 2024च्या नोव्हेंबर मधलं मी तुम्हाला सांगतोय की त्यावेळी हा बदल झाला. बरं, केवळ हा बदल होऊन थांबलेला नाहीये निवडणूक आयोग. त्याच्यानंतर अजून एक मोठा बदल निवडणूक आयोगानं आपल्या गेल्या काही महिन्यामध्ये केलाय आणि तो बदल हा आहे की याच्या आधी निवडणुकीचं जे सगळं रेकॉर्ड आहे ते अ, किमान 3 महिने तरी सगळीकडे जतन करण्याचं आदेश जे आहेत ते निवडणूक आयोगाला नियमानुसार आहेत. पण निवडणूक आयोगानं आता ती मर्यादा जी आहे ती सुद्धा कमी करून टाकली आणि केवळ 45 दिवस हे फुटेज असेल जोपर्यंत इलेक्शन बद्दल तुम्हाला याचिका करता येते आणि त्याच्यानंतर हे सगळं रेकॉर्ड जे आहे ते डिलीट होईल. म्हणजे आपण एकीकडे डिजिटल इंडिया म्हणतो, आपण एकीकडे असं म्हणतो की सगळ्या आमच्या यंत्रणा ज्या आहेत त्या पारदर्शक होण्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे, आधार घेतला पाहिजे. त्यावेळी निवडणूक आयोग ही सगळी माहिती म्हणजे जतन करून का ठेवू शकत नाही आणि
समजा काही कार्यकाळानंतर एखाद्याला असं वाटलं की त्या संदर्भातलं फुटेज आपण तपासावं किंवा त्या संदर्भातली माहिती उपलब्ध व्हावी, तर ती उपलब्ध होण्याचे मार्ग असे पुसून का टाकले जात आहेत? अगदी आत्ता ताजा हरियाणामधल्या एका गावातल्या ग्रामपंचायतीचा निकाल आलेला होता, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर एखाद्या ईव्हीएमची मतमोजणी होण्याचा हा पहिलाच प्रकार होता. आणि त्या पहिल्याच प्रकारामध्ये ईव्हीएमचा आधीचा निकाल आणि नंतरचा निकाल याच्यामध्ये फरक आढळला आणि ज्या उमेदवाराला तुम्ही पराभूत घोषित केलेलं होतं त्याला विजयी घोषित करण्याची वेळ आलेली होती. आता ही सरपंच पदाची निवडणूक होती. त्याच्यामध्ये इतकं काय एवढं असं म्हणून आपल्याला डोळेझाक करता येणार नाही, कारण शेवटी हा एका यंत्रणेचा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं जर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये सुद्धा नोंदणी करताना, म्हणजे आता या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालेलं होतं, तर ईव्हीएम मधली मतं मोजताना किंवा ती नोंदताना वेगळ्या बूथ मधली मतं जी आहेत ती अ, दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावावरती रेकॉर्ड करण्यात आलेली होती. त्यामुळं हा सगळा घोळ झालेला होता आणि ईव्हीएमच्या निकालानुसार ज्या व्यक्तीला अ, विजयी घोषित करण्यात आलं, त्याच्यानंतर अ, दुसरी अ, दुसरा जो उमेदवार होता त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर तो प्रकार तेव्हा लक्षात आलेला होता की असं मिसमॅच जे आहे ते नोंदणीबाबत झालेलं आहे. पण एकदा अधिकृतपणे विजयी घोषित केल्यानंतर तो विजयी उमेदवार सुद्धा हार मानायला तयार नव्हता आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत केलेलं होतं. आणि सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये एखाद्या ईव्हीएमची फेरमतमोजणी होण्याचा जेव्हा पहिला प्रकार झाला, तेव्हा त्याच्यामध्ये जर हा सगळा घोळ होत असेल, तर मग आपल्याकडे सुद्धा अनेक वेळा म्हणजे अगदी कमी फरकाच्या मताने उमेदवार निवडून आलेले असतात किंवा अनेकदा पोस्टल मतांमध्येच विजयाची नोंद झाल्याचे आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यामुळं जर असे प्रकार सरपंच पदाच्या निवडणुकीबद्दल होत आहेत, तर ते विधानसभा आणि लोकसभेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकणार नाहीत का, ही शंका लोकांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. आणि त्यामुळं जोपर्यंत आयोग या सगळ्याबद्दल पारदर्शक उत्तर देत नाही, स्वतः अधिकाधिक माहिती लोकांना देत नाही, तोपर्यंत या संदर्भातला सगळा संशय जो आहे तो दूर होणं कठीण आहे. आणि ते करण्याच्या ऐवजी निवडणूक आयोगाचं काहीतरी भलतंच चालू आहे. म्हणजे ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यानंतर अनेकांना म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर विशेषतः ईव्हीएम बद्दलचे प्रश्न जे आहे ते पडायला सुरुवात झालेली होती. आता जेव्हा मतदार यादीतल्या घोळाचा प्रश्न पुढे आलेला आहे, अनेकांना असं वाटतंय की ईव्हीएमचा मुद्दा आता बाजूला पडला का आणि केवळ मतदार घोळाबद्दलच सगळेजण बोलतायत. तर तसंही नाहीये. म्हणजे ईव्हीएम बद्दल सुद्धा अजून सगळ्या गोष्टींचं शंका निरसन जे आहे ते आयोगाकडनं तशा पद्धतीनं झालेलं नाहीये. कारण त्याबद्दलचे सुद्धा काही मतभेद किंवा ज्या शंका आहेत त्या कायम आहेत. दुसरीकडे मतदार यादी हे तर कुठल्याही निवडणूक यंत्रणेतलं एक बेसिक काम आहे आणि ते करताना सगळी जबाबदारी जणू राजकीय पक्षांची आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीबद्दल सावधानता बाळगली पाहिजे. त्यांनी आम्हाला योग्य वेळी गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजेत आणि मग आम्ही त्या करू, असं जे काही निवडणूक आयोगाचं उत्तर आहे ते अतिशय बनेलपणाचं आहे. कारण म्हणजे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा दोन महत्वाच्या लोकप्रतिनिधींची अ, मुलाखत घेतलेली होती, ज्याच्यामध्ये शेकापचे पनवेलचे उमेदवार बाळाराम पाटील आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, या दोघांनी जेव्हा निवडणूक होत होती तेव्हा निवडणुकीच्या दरम्यान आयोगाकडे तक्रारी केलेल्या होत्या. त्याच्या संदर्भात कोर्टाचा आदेशही आलेला होता. कोर्टानं सांगितलेलं होतं की हे मतदार यादीतले घोळ जे आहेत त्याच्या संदर्भात 2 आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घ्या म्हणून. पण तो निर्णय जो आहे तो घेतला गेला नाही आणि तशाच अवस्थेमध्ये निवडणुका पार पडल्या. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी अ, ज्याला आपण लूपहोल म्हणतो, ज्या सगळ्या पोकळ्या ठेवलेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये, त्या काय आहेत? तर आपल्याकडे केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे, जो विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक घेतो, त्याच्याकडं संपूर्ण देशभरामध्ये साधारणपणे 800च्या आसपास मनुष्यबळ उपलब्ध आहे. बाकी ते जे सगळी यंत्रणा वापरतं ते पूर्णपणे राज्य सरकार आणि तिथले अधिकारी जे आहेत ते डेप्युटेशनवरती असतात, त्यांचीच यंत्रणा वापरली जाते.
निवडणूक यंत्रणेमधला सगळ्यात मोठा दोष काय असेल, तर हे जे स्थानिक लेवलला काम करणारे अधिकारी असतात, BLOज आणि इतर, त्यांना केवळ त्या निवडणुकीपुरतीच जबाबदारी आणि त्यांचं उत्तरदायित्व ग्राह्य धरलं जातं. एकदा का निवडणूक संपली की त्यांचा रोल संपतो, त्यांच्या विरोधात कुठलीही तक्रार दाखल करता येत नाही. हा कायदा जो आहे तो खरं तर बदलण्याची गरज आहे. ज्यावेळी एखाद्या अधिकाऱ्याची जबाबदारी, जर त्यानं निवडणूक कार्यकाळामध्ये काही गैरप्रकार केलेला आहे किंवा कोणाबद्दल पक्षपातीपणा केलेला आहे, तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल, जोपर्यंत त्याच्याबद्दलचा प्रश्न जो आहे तो कोर्टात कायम आहे. कारण आपल्याकडे असं होतं की ते पद BLOचं ते केवळ त्या निवडणूक काळापुरतच ग्राह्य मानलं जातं. एकदा निवडणूक संपली, निकाल लागला, इलेक्शन पिटिशन दाखल नाही म्हटलं की विषय संपला, BLO त्या सगळ्या जबाबदारीमधून मुक्त. त्याला पुन्हा कोर्टामध्ये कुठल्याही पद्धतीनं उत्तर देण्याचं बंधन जे आहे ते आपल्या आत्ताच्या व्यवस्थेमध्ये नाहीये. आणि त्यामुळं या लोकांनाही माहिती असतं की फक्त आपल्याला निवडणूक काढायची आहे, तोपर्यंत जे सरकार आहे, जे शासन आहे, जी व्यवस्था आहे, त्यांना हवं तसं काम मग करून दिलं जातं. आणि नंतर मग अ, रितसर या सगळ्यातून हात मोकळे करण्याची मुभाती जी आहे ती त्यांना मिळते. आणि म्हणून या संदर्भात काही बदल होणं जे आहे ते आवश्यक आहे. अनेक लोक या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत. आपल्याकडं निवडणूक सुधारणा म्हटलं की केवळ वन नेशन आणि वन इलेक्शन, जणू काही केवळ या एका घोषणेमधूनच सगळी यंत्रणा स्वच्छ होणार आहे आणि निवडणूक सुधारणा जी आहे ती केवळ या एका मुद्द्यातनं होणार आहे, असा अ, आविर्भाव आणला जातो. पण प्रत्यक्षात निवडणूक सुधारण्याची सुरुवात जी आहे ती अशा सगळ्या गोष्टींमधून व्हायला पाहिजे. तर आणि तरच देशामध्ये निवडणूक आयोग नावाच्या यंत्रणेवरचा विश्वास जो आहे तो कायम राहील. आणि जोपर्यंत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुका या निष्पक्षपणे होत नाहीत, अर्थात त्याच्यामध्ये म्हणजे अगदी पुस्तकी आदर्शपणा पण आपल्याला अपेक्षित नाहीये. कारण आपल्याला माहितीये की जरी अ, 3 लोकांची समिती असली, त्याच्यामध्ये CBIचे संचालक सुद्धा याच पद्धतीने नेमले जातात, पण तरी सुद्धा CBI कोणाच्या पिंजऱ्यातला पोपट बनतो हे आपल्याला माहितीये. पण किमान काही गोष्टींचं भान असावं त्या यंत्रणेवरती काम करणाऱ्या लोकांना. गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकीचं वेळापत्रक याच्याबद्दल सुद्धा लोकांना प्रश्न पडायला लागलेत की प्रत्येक वेळी ते वेळापत्रक भाजपला अनुकूल असेल, पंतप्रधानांना अनुकूल असेल, अशाच पद्धतीनं कसं काय बनतं. हिमाचलची निवडणूक आधी घेतली जाते, गुजरातची निवडणूक उशिरा घेतली जाते, आणि महाराष्ट्राची निवडणूक आणि हरियाणाची निवडणूक एका वेळी होत नाही, जी इतक्या वर्षांपासून होत आलेली आहे. हे सगळं ऐन वेळी कसं काय होतं, आणि प्रत्येक वेळी एका पक्षाला फायदेशीर अशा पद्धतीने वेळापत्रक कसं काय बनवलं जातं, इथपासूनचे प्रश्न लोकांना पडायला लागलेत. आणि म्हणजे मला आठवतंय, मी दिल्लीमध्ये ज्यावेळी पत्रकारिता करत होतो, त्यावेळी भाजपच्या IT सेलचे प्रमुख एका निवडणुकीबद्दलचं वेळापत्रक आयोगानं जाहीर करण्याच्या आधी माध्यमांना सांगतायत. इतका लाजिरवाणा प्रकार जो आहे तो आपल्या देशामध्ये होतोय. म्हणजे जणू निवडणूक आयोगाला वेळापत्रक आखून दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यानुसार केवळ निवडणुका जाहीर करण्याचं काम आयोग करतोय का, इथपर्यंत लोकांना आता शंका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाबद्दल येऊ लागलेल्या आहेत. आणि म्हणून अ, ही सगळीच यंत्रणा स्वच्छ करायची असेल तर त्या दृष्टीनं एकतर नियुक्त्या, त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांचा कार्यकाळ, आणि निवडणूक व्यवस्थेतले आपले जे आत्ताचे नियम आहेत की स्थानिक अधिकारी तोपर्यंत जबाबदार असतात जोपर्यंत निवडणुका, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत बदलल्या जात नाहीत तोपर्यंत मला असं वाटतंय की निवडणूक आयोग हा त्यांच्या जबाबदारीबद्दल, त्यांच्या उत्तरदायित्वाबद्दल अ, फार गांभीर्यानं काम करणार नाही. अ, मला वाटतं हे सुरुवातीचं निवेदन जे आहे ते आपलं पुरेसं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बोलूयात. वा वा, फार चांगली मांडणी झालेली आहे. येस, इथं माधुरी देशमुख यांचे काही प्रश्न आलेले दिसतात. अध्यक्ष ते बघतील आता. हो हो. बऱ्याच प्रश्नांचं निराकरण व्याख्यान चालू असताना झालेलं आहे. एक दोन प्रश्न आलेले आहेत, 2-3 प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपात देऊ. दोन्ही प्रश्न एकाच अनुषंगाने आहेत. माधुरी देशमुख यांनी असं विचारलं की निवडणूक आयोगाचं काम जास्त पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ व्हावं, यासाठी
विरोधी पक्षांनी तांत्रिकदृष्ट्या आणखी काय करावं असं आपल्यास वाटतं? आणि त्याच्या अनुषंगानेच एक दुसरा प्रश्न आहे जो अण्णा पाटील यांनी विचारलेला आहे, किंवा निवडणूक आयोगावर एखाद्या राजकीय पक्षानं आरोप केल्यानंतर सत्ताधारी राजकीय पक्षानं निवडणूक आयोगाच्या बाजूने उभं राहणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे दोन्ही अनुषंगिक प्रश्न आहेत. तर मी कदम सरांना विनंती करतो की त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पहिल्या प्रश्नामध्ये खरं तर विरोधी पक्षांनी काय करावं अशी अपेक्षा व्यक्त केली गेलेली आहे. विरोधी पक्षाकडनं आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या सरकारपेक्षा खरं तर जास्त व्हायला लागल्यात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षांनी काम केलं पाहिजे. विरोधी पक्ष कुठं आहेत असे प्रश्न लोकांना पडतात. पण एक आहे की विरोधी पक्ष जो आहे तो म्हणजे आता निवडणूक आयोगाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन किंवा अशा निवडणुकांच्या घोळाबद्दल सुप्रीम कोर्ट किंवा इतर ठिकाणी मदत मागून काहीही उपयोग नाहीये. त्याच्याबद्दल काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे राफेल बद्दल सुद्धा राफेलचा इतका मोठा घोटाळा झाल्यानंतर काँग्रेसची अधिकृत भूमिका होती त्यावेळी की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करणार नाही, कारण त्याचं काय होतं हे आम्हाला माहिती आहे. अनेकदा सुप्रीम कोर्टातल्या याचिकांमधून उलट प्रश्न मिटलेला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं आत्ता आपल्या देशातल्या व्यवस्था इतक्या भ्रष्ट झालेल्या आहेत की एखाद्या संस्थेकडनं असा निष्पक्षपणे न्याय मिळेल ही म्हणजे मुळात आशाच करणं जास्त होईल. विरोधी पक्ष काय करू शकतो तर विरोधी पक्ष या सगळ्या संदर्भात जनमताची जागृती जी आहे ती करू शकतो. कारण आता आपण जे बघतोय की जोपर्यंत लोकांना हा मुद्दा कळत नाहीये की निवडणूक आयोगानं या सगळ्याबद्दल निष्पक्षपणे काम करणं, लोकांना उत्तर देणं हे आवश्यक आहे, हे जोपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आयोगावरती तो दबाव जो आहे तो वाढणार नाही. आणि ही सगळी लढाई जी आहे ती कोर्टामध्ये लढण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयामध्ये घेऊन जाण्याचं काम विरोधी पक्ष करू शकतात. ईव्हीएम बद्दल अनेक प्रश्न विरोधी पक्षांनी याच्या आधी उपस्थित करून झालेले आहेत. पण त्याच्याबद्दल आयोगाचं उत्तर असं असतं की आम्ही त्यांना डेमॉन्स्ट्रेशनला बोलवतो, मग तिथं येऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत आणि तिथं जे काही आहे ते बोलावं. पण त्याच्यामध्ये अनेकदा टेक्निकल काही गोष्टी ज्या आहेत त्या हातच्या राखून निवडणूक आयोग असतं. म्हणजे मी मागे माधव देशपांडे ईव्हीएम एक्सपर्ट आहेत, अनेक वर्ष त्यांनी अमेरिकेमध्ये काम केलेलं आहे, ओबामा ऍडमिनिस्ट्रेशन सोबत सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. त्यांचंही म्हणणं असं होतं की जोपर्यंत ती मशीन एकदा पक्षांच्या ज्यांच्या कोणाच्या शंका आहेत त्यांच्या हातामध्ये देऊन त्याचं निरसन होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल पूर्णपणे शंका निरसन झालेलं आहे असं म्हणायला म्हणजे जागा नाहीये. आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न तर अनेकदा उपस्थित करतो, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती करतो, पण त्या प्लॅटफॉर्मवरून सगळ्याच प्रश्नांचं निराकरण होईल असं वाटत नाही. म्हणून जनतेपर्यंत ही सगळी लढाई घेऊन जाणं आणि प्रत्येक टप्प्यावरती जागरूक राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडं अनेक राजकीय पक्षांचे जे आता उदाहरणं म्हणजे महाराष्ट्राच्या निकालाबद्दल समोर येत आहेत, अनेक लोकांनी त्या त्या टप्प्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. अशा प्रत्येक टप्प्यावरती जर तुम्ही जागरूक राहिलात तर आणि तरच तुम्ही या सगळ्याला लढा देऊ शकाल. कारण समोरनं इतक्या मोठ्या पद्धतीनं सगळी यंत्रणा हायजॅक केली जात असताना जर तुम्ही सावधान नसाल तर मग त्याचा गैरफायदा घेण्याची मुभा जी आहे ती त्यांना अधिक मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे. दुसरा प्रश्न होता मला दुसरा, वाटतं ह्याच्याबद्दलचा सत्ताधारी होता. पक्षाच्या बाजूने लोक उभा राहत आहेत. एकदा विरोधी पक्षानं हा, आरोप केला तर ते तर आपण अनेकदा बघितलेलं आहे की निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्याची उत्तरं देण्यासाठी भाजपचे नेते समोर येतात किंवा म्हणजे याच्यामध्ये काय योगायोग आहे हेच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे जेव्हा महाराष्ट्राच्या निकालाबद्दलचे प्रश्न निर्माण झाले, राहुल गांधी त्याच्याबद्दल काहीतरी प्रश्न निर्माण करतायत, त्यावेळी भाजपकडनं त्याला उत्तर दिलं जातं. निवडणूक आयोगाच्या सगळ्या कारभाराबद्दल मला वाटतं जानेवारीच्या शेवटच्या महिन्यामध्ये राहुल गांधींनी सुप्रिया सुळे, संजय राऊत अशी एकत्रित पत्रकार परिषद घेतलेली होती. आणि ही पत्रकार परिषद सुरू असताना निवडणूक आयोगाचं त्याच वेळी तावातावानं उत्तर आलेलं होतं की हे सगळे आरोप निराधार आहेत आणि आम्ही याला एक तपशीलवार उत्तर देऊ. पण ते उत्तर आजतागायत आलेलं नाहीये. जानेवारीमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता 6-7 महिने झाले, पण त्याच्याबद्दलचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाहीये. केवळ विरोधी पक्ष कसा म्हणजे चुकीचा आहे हे सांगण्यामध्ये भाजपचे नेते या सगळ्याबद्दल पुढे येतात. मला असं वाटतं की जोपर्यंत या सगळ्याबद्दल एकतर
काहीतरी व्यवस्था म्हणून एक लढा जोपर्यंत उभा राहत नाही आणि नेमणुकीपासून ज्या सगळ्या सुधारणा आहेत त्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत या सगळ्याबद्दल मला वाटतं की स्वच्छता होणं अवघड आहे. बरोबर आहे. धन्यवाद. आणखी काही प्रश्न आहेत, पण साधारण जनरलाइज प्रश्न आहेत. तरी सुद्धा आपण एक प्रश्न याच्यामधला आपण घेऊ की खोटे मतदार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जो जाण्यासाठी वाव मिळतो, तर त्यासाठी एकाच दिवशी जर सर्वच म्हणजे सर्वच ठिकाणी निवडणूक घेतली तर त्याचा काही परिणाम होईल का? आणि त्याला जोडून दुसरं की आधार कार्ड सोबत लिंक जर झालं सगळं मतदार, तर काय परिणाम होईल? तर हे प्रश्न जे आहेत ते खूप म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं त्या व्यवस्थेमध्ये ज्यानं काम केलेलं आहे ती व्यक्ती चांगल्या पद्धतीने देऊ शकते, की ज्याला निवडणूक यंत्रणा आणि सगळ्या गोष्टी जवळून माहिती आहेत. पण तरी सुद्धा अ, म्हणजे हे बरोबर आहे की अनेकदा आपण असं बघतो की मुंबईतलं मतदान एका वेळी असतं, त्याच्या आधी पश्चिम महाराष्ट्रातलं मतदान असतं आणि त्यावेळी जेव्हा दुबार नोंदणी असते मतदारांची त्यावेळी त्यांना हा फायदा जो आहे तो मिळू शकतो. अनेकदा निवडणुका आपल्याकडे एकाच दिवशी सुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यामध्ये एकाच दिवशी झालेल्या आहेत. त्यामुळं केवळ त्याच्यातनच सगळं दूर होईल असं पण नाहीये. त्यामुळं कारण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं राहुल गांधींनी सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही केवळ अ, एक मतदार दोन ठिकाणी मतदान करतोय हा एकच मुद्दा नाहीये. अनेक ठिकाणी बोगस नोंदणी सुद्धा आहे. अनेक ठिकाणी बाहेरचे मतदार येऊन तिथं नोंदले गेलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की अशा एक दोन ठिकाणी आपण थोडीशी म्हणजे डागडुजी करून उपयोग नाहीये. जेव्हा सगळ्याच यंत्रणेला कीड लागलेली आहे तेव्हा ती यंत्रणा जोपर्यंत मुळापासून आपण सुधारत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल सगळी खात्री जी आहे ती येणं अवघड आहे. थँक्यू. धन्यवाद प्रशांत सर. खूप व्यवस्थित अशी आपण मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि आपण आजच्या या सेशनच्या समारोपाकडे, अध्यक्षीय समारोपाकडे आपण जाऊयात. या ठिकाणी जे शिबिर आजच्या या मंथन शिबिराच्या अनुषंगाने जे उपस्थित ऑनलाईन कार्यकर्ते आहेत, नागरिक आहेत, प्रश्न आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने विचारलेले आहेत. शेवटची टिप्पणी करत असताना मी फक्त एक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करेन की ज्यावेळेस अशा पद्धतीने सरांनी, प्रशांत सरांनी जसा आता उल्लेख केला की जर सर्वच यंत्रणांना जर कीड लागलेली असेल तर अशा वेळेस सर्वसामान्य माणसाची हतबलता देखील या ठिकाणी दिसून येते. की म्हणजे अशी उदाहरणं आपण पाहतो की ज्या पद्धतीने आज निवडणूक आयोग वागतोय किंवा जनसुरक्षा विधेयकाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीने सरकार वागतंय किंवा त्याची अंमलबजावणी करताना बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पोलीस यंत्रणा सुद्धा काही असं निष्पक्ष काम करेल अशा पद्धतीचं भूमिका घेताना आपल्याला भारतामध्ये दिसत नाहीये. न्याय यंत्रणा सुद्धा अगदीच निष्पक्ष अशी भूमिका घेईल अशातली देखील गोष्ट नाही. आणि आता निवडणूक आयोगाबद्दल जे प्रश्नचिन्ह आज आपल्या भारतीय संदर्भामध्ये उपस्थित केले जात आहेत, ते जरी विरोधी पक्ष आज खूप प्रकर्षानं घेत असतील तरी सुद्धा उद्या ते सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या बाबतीत असे प्रश्न कोणी विचारले जाणार नाहीत अशातला देखील भाग नाहीये. म्हणजे हा जो भाग आहे हा केवळ एक यंत्रणा, जसं की न्याय यंत्रणा, न्याय व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून प्रश्न सुटतील, पोलीस यंत्रणा सुधारली पाहिजे म्हणजे प्रश्न सुटतील, किंवा कुठला एक निवडणूक आयोग सुधारणं म्हणजे प्रश्न सुटतील, अशातला भाग नाही. तर ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला एक समग्र असा विचार करावा लागेल. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ऑनलाईन सेशनला जॉईन झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. जरीही जनता हवालदिल होताना आपण पाहत असेल, जसजसे त्यांना ह्या गोष्टीबद्दल मीडियामधून असेल किंवा त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचायला लागतील, निवडणूक आयोगाबद्दलची विश्वासार्हता आहे, न्यायालयाबद्दलची विश्वासार्हता आहे किंवा पोलीस यंत्रणेबद्दलची विश्वासार्हता आहे, एकूणच सरकारबद्दलची विश्वासार्हता आहे, ज्यावेळेस त्यांचा ह्या सर्व गोष्टीवरती विश्वास उडायला लागेल त्यावेळेस ते हतबल होतील, हे मात्र खरी आहे. आणि म्हणून त्यांना एक प्रश्न पडणं साहजिकच आहे की मग आता बघायचं तर आपण कुणाकडे बघायचं. जर निवडणूक आयोगच असा वागत असेल, जर सरकारच असं वागत असेल, जर सुप्रीम कोर्टच अशा पद्धतीने वागत असेल तर हे प्रश्न त्यांना पडू शकतात. परंतु आपण एक डाव्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, एक परिवर्तनाची लढाई लढणारी कार्यकर्ते आहोत. आपल्याला या गोष्टीत
पाठीमागचं गणित हे नक्कीच माहित आहे की समग्र परिवर्तन केल्याशिवाय कुठलीही एक डागडुजी करून ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण पुन्हा आणखी प्रकर्षानं जे श्रमिक जनता आहे त्यांच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आपले मुद्दे अनेक नेटानं अनेक जोमानं आपल्याला पुढे रेटावे लागतील. आणि त्यांच्याकडचं जे राजकीय शिक्षण आहे सर्वसामान्य श्रमिकांच्या बाबतीतलं राजकीय शिक्षण असेल वर्गीय शिक्षण आहे हे मोठ्या आणखी प्रेशानं आणि खूप जिद्दीनं आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आणि अशा पद्धतीचा लढा परिवर्तनाची लढाई जर आपण नेटानं पुढे नेऊ शकलो तरच अशा पद्धतीचे पेच जे भारतीय राजकारणामध्ये आणि भांडवली राजकारणामध्ये येत असतात याला आपण खऱ्या अर्थानं रोखू शकू थांबू शकू. अशा पद्धतीचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आपले जे आजचे व्याख्याते आहेत प्रशांत कदम सर यांनी खूप सोप्या पद्धतीनं या विषयाची मांडणी व्यवस्थित अशा अभ्यासपूर्ण मांडणी केली. आणि ते या ठिकाणी आले आपल्या या मंथन शिबिरासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. जे सर्व लोक या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचं देखील मी बळीराम भोंडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आभार मानतो. पुन्हा एकदा कदम सरांचे आभार मानतो. धन्यवाद. कदम सरांचं युट्यूब चॅनल आहे प्रशांत कदम त्यांच्या नावानंच आहे ते देखील आपण सर्वांना सबस्क्राईब करावं असं मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद प्रशांत सर. सर्वांचे आभार. थँक्यू. 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 ओके. लाईव्ह स्टॉप केलंय मी. ओके ओके प्रशांत सर. रेकॉर्ड. ओके.